आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक प्रवाह गेले 3-4 वर्ष फार नजरेत आलेला आहे आणि ChatGPTमुळं 1.5 वर्षापूर्वी ह्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं. डीपसीकमुळं 1 महिन्यापूर्वी परत सुरू झालं. या क्षेत्रात अनेक लाटा येत असतात. तर गेल्या 4 दिवसात जी लाट आलेली आहे ती जिबलीची आहे आणि या जिबलीमध्ये लोकं काय करतात तर आपले फोटो ॲनिमेट करून एक वेगळ्या प्रकारे त्याचं एक व्हर्जन तयार होतं आणि मग ते लोकं गंमत म्हणून इतरांना व्हायरल करतात. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हे वापरून हे लोकप्रिय केलं. 3 दिवसापूर्वी हे कुणाला माहिती पण नव्हतं. तर तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यात प्रायव्हसी इश्यू म्हणून एक आहे की तुमचे जे छायाचित्र आहेत ती पब्लिक होऊ शकतात का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. कारण तुम्ही जेव्हा जिबलीला तुमचा फोटो देता तो त्या फोटोची मालकी तुमच्याकडं नसते. ती OpenAI जी ChatGPT-4ची जी नेटिव्ह कंपनी आहे किंवा इतर पण ॲप्स आहेत, फक्त ChatGPT-4 नाही, इतर पण आहे, ग्रोक आहे किंवा इतर पण आता नवीन ॲप तयार झालेली आहेत. तर त्या ॲपचे जे वापरकर्ते किंवा ते ॲपचे निर्माते आहेत त्यांच्याकडे या छायाचित्रांची मालकी होते. लोकांच्या मनात एक भीती आहे की हे याचा गैरवापर होऊ शकतो का? तर ह्याचं उत्तर हो आहे. पण मी हे इथं सांगू इच्छितो की आपल्या छायाचित्राचा गैरवापर हा एनिवे होऊ शकतो. कारण आपण जर सोशल मीडिया टूल्स प्लॅटफॉर्म्स वापरत असाल, उदाहरणार्थ फेसबुक, तर त्या फेसबुकवरची माहिती ही फेसबुककडे गेले अनेक वर्ष आहे आणि मग तिथे जे काम करणारे लोक आहेत त्यांना ही माहिती असते. तर साधारण वापरकर्त्यांनी अशी काळजी घेतली पाहिजे की हे गिबली हा सुद्धा एक फॅड आहे आणि माझा अंदाज आहे की हे 4-5 दिवसात हे प्रकरण बंद होईल आणि लोक त्याच्यातनं बाहेर पडतील. पण नवीन काहीतरी होईल. पण जो फायनान्शियल फ्रॉडचा जो मुद्दा आहे ना तो महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात डिजिटल अरेस्ट किंवा हॅकिंग वगैरे जे होतं त्याच्यात काय होतं की आपल्या बँक अकाउंट डिटेल्स आणि इतर जे आपली कमर्शियल माहिती आहे ती अनेक वेळा लोक ईमेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती लोकांना देतात. आता जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर बँक डिटेल्स टाकता तेव्हा ते सोशल मीडियाचं ते अकाउंट आहे ते इतर कुणीही बघू शकतो आणि मी इथं आपल्या या माध्यमाद्वारे आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कृपया आपली कमर्शियल माहिती म्हणजे विशेषतः बँक अकाउंट नंबर, आधार कार्ड किंवा अशी माहिती शक्यतो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच तुम्ही टाकू नका. कारण ती इतर लोकांना त्यामुळे मिळू शकते. तुमचा जो मुद्दा आहे की बँक अकाउंट खाली होणं वगैरे हे जे होतं ते डिजिटल अरेस्ट किंवा OTP फ्रॉड किंवा इतर अनेक आहेत, पार्सल फ्रॉड, कुरिअर फ्रॉड, ह्या सगळ्या प्रकरणात ते होतं. आत्तापर्यंत जिबली वापरून लोकांचे पैसे गेलेत अशी एकही केस रिपोर्ट झालेली नाही. पण आता बघूया पुढच्या भविष्यात काय होतं ते. सर पण मग याचा स्टोरेजचा गैरवापर किंवा काय तुम्हाला सांगितलं ना प्रायव्हसी इश्यूज नसल्यामुळे आपल्या फोटोचा गैरवापर नक्की होऊ शकतो. माझं झालं का? याचे तोटे आपण जी माहिती देता जे छायाचित्र आहे जे किंवा तुमच्याबरोबर जे इतर कुटुंबियांचे फोटो आहेत हे सगळे एका थर्ड पार्टी माणसाच्या हातात पडलेले आहेत. आता त्याचा वापर सध्या असं म्हणतात की OpenAI त्यांच्या AI टूल्सला ट्रेन करण्यासाठी करेल. आता काय होतं की OpenAI किंवा अशा टूल्सकडं भारतीय लोकांची, आशियाई लोकांची माहिती कमी होती आणि ते सध्या जे त्यांचे AI टूल डेव्हलप करत होते ते स्थानिक छायाचित्राच्या आधारवही करत होते. पण लोकांना ट्रेन करणं, AIला इमेज ओळखण्यासाठी मदत करणं, आता या जिबलीच्या प्रकरणामुळं कोट्यवधी भारतीय लोकांच्या इमेजेस त्यांना मिळालेले आहेत. त्याचा वापर ते नक्की ट्रेनिंगसाठी करतील. आता त्या कंपनीतला एखाद्या व्यक्तीचं जर त्याला वाटलं की आपण गैरवापर करावा तर असे प्रकार आधी घडलेले आहेत की अनेक डिजिटल मार्केटिंग कंपनीमधले कर्मचारी हा डेटा कोणाला तरी विकतात किंवा गैर लोकांना हे करतात. असे अनेक एपिसोड्स पूर्वी घडलेले आहेत. तर सध्या तरी जिबलीवर डेटा देऊन असे गुन्हे घडलेत अशी एकही माहिती कुठेही आलेली नाही जगात. पण त्याला आता 2-3 दिवसच झालेत. त्यामुळे आता बघूया भविष्यात काय घडतं ते. अकाउंट कधी खाली होऊ शकते किंवा काही होऊ शकते? नाही, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की बँक अकाउंट खाली होणं आणि जिबली ह्याचा काही संबंध नाही. बँक अकाउंट ही एक वेगळी गोष्ट आहे ज्याच्यात तुमची कमर्शियल माहिती आहे ती आधारला लिंक्ड आहे आणि सध्या बँक OTPवर कन्फर्म करतात, तुमच्या मोबाईलवर OTP येतो. आता ते जे फ्रॉड आहेत ते वेगळे आहेत. ते सायबर फ्रॉड्स ते विविध मार्गाने होतात आणि त्यामध्ये तुम्ही अतिशय जे लोक बळी पडतात त्याला ते विश्वासावर पडतात. त्याच्यामध्ये एक ह्युमन इंटरव्हेन्शन असतं, असं आपोआप नाही होत. पण तुमचं आधार कार्ड मिळवून फेक अकाउंट केलं किंवा तुम्हाला सांगितलं की तुमच्या नावाने पार्सल आलेलं आहे किंवा मी बँकेतनं बोलतो आहे आणि तुमची आम्ही अकाउंट व्हेरीफाय करतो आहे, तुम्ही KYC केलं नाही. आता बँका सगळ्या सांगतात की आम्ही KYC करा, हे तुम्हाला फोन करून कधी सांगणार नाही. पण असे लोक करतात की फोन येतो तुम्हाला
की तुमचं KYC करायचं आहे तर तुम्ही ही डेटा द्या, मग ही लिंक द्या आणि मग तुमचं अकाउंट खाली होतं. तर तुमचा जो प्रश्न आहे ते अकाउंट खाली होणं हा एक वेगळा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण सजग राहिलात आणि आपण जर केअरफुल झालात तर त्याच्यात तुम्ही बळी पडणार नाही. म्हणजे भविष्यात जिबलीमुळं परत मी तुम्हाला सांगतो की जिबलीमुळं अकाउंट खाली नाही होणार. अकाउंट खाली होणार आहे ते की तुमच्या बँक अकाउंट डिटेल्सशी संबंधित जी माहिती आहे त्याच्यामुळं होणार आहे. त्याच्यात जिबलीचा काहीच संबंध नाही ना. पण तुम्हाला जर उद्या सांगितलं की तुमचा जिबलीचा डेटा आहे त्याचा गैरवापर होतोय आणि ते तुम्हाला टाळण्यासाठी नाहीतर मग तुम्हाला अरेस्ट होऊ शकते अशी भीती दाखवू शकतात आपली. आणि आत्तापर्यंत जे डिजिटल अरेस्टमध्ये गैरप्रकार घडलेले आहेत ते फक्त भीती खातरच घडलेत की तुमचं पार्सल अडकलेलं आहे, त्याच्यात ड्रग आहेत किंवा मी ईडीमधनं बोलतोय असं सगळं केलं. आता समजा तुम्ही आता जिबलीमध्ये एक करता येतं हे तुम्हाला मी सांगतो की तुमचा एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो जिबली काढू शकतं ज्या व्यक्तीला तुम्ही कधी भेटलाच नाहीत. म्हणजे एक प्रसिद्ध व्यक्ती आहे त्याच्याबरोबर तुम्ही तुमचा फोटो लावला आणि एकत्र चित्र जिबली काढलं. आता ह्यासाठी जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं की तुम्ही गैर गोष्ट केली, तुम्ही एका प्रसिद्ध व्यक्तीबरोबर तुमचा फोटो काढला, आता तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि मग पुढचं सगळं घडू शकतं. तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही गंमत म्हणून 1-2दा हे वापरा पण ह्याच्या आहारी जाऊ नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.